हातांची उंजली आणि ती मिळत असताना मात्र थोडीशी गफलत झाली आणि तिथे फंबल झाले. 1-2 मध्ये अगदी सहज त्यानं कन्वर्ट केलं गेलं. क्रिकेटच्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये काळ्या मातीची विकेट आपल्याला पाहायला मिळते, क्रिकेटच्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लाल मातीची विकेट पाहायला मिळते, परंतु या फॉर्मॅटमध्ये कडक खरं तर कॉन्क्रीट सिमेंटची ही विकेट आणि या कॉन्क्रीटच्या विकेटवर खरं तर ग्रॅव्हिटी जरूर आणि त्याचा इफेक्ट सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चेंडू पडला की मी तो अतिरिक्त उचली घेणार, चेंडू पडला की मग तो अनएक्सपेक्टेड बाउन्स घेणार, बाउन्सनं बीट होणार फलंदाज. परंतु याही खेळाची एक वेगळी मजा जरूर आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल पुन्हा एकदा समोर टाकला होता, फ्लिक करायचं होतं बॉलला, परंतु फटका सजवता आला नाहीये. येईल हा खरं तर ही एकच धाव, परंतु या एका धावानं आफ्टर व्हेरी लॉंग टाइम स्ट्राईक इथं शफल होणार आणि 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. मार्क एक खरं तर GTC लाईव्ह टेक्निकल टीमचे खरं तर मुखिया जरी म्हटलं तरी चालेल, नेहमी ज्यांना आपण ॲज अ कम्प्युटर एक्सपर्ट म्हणून ऑपरेट करताना पाहायला मिळतो, आज ते गुणलेखकाची भूमिका सांभाळत असताना पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहेत, नोमॅन्स रिझनमध्ये बॉल होईल लँड आणि मात्र इथे मात्र नक्कीच धावा मिळतील 2. काल आणि आज भरपूर पाऊस पडलाय. खरं तर आपण जर का बघितलं गेलं तर आकाश निरभ्र आहे, परंतु आकाश निरभ्र असताना सुद्धा हा पाऊस मात्र नक्कीच सातत्यानं बरसतोय आणि अशा पावसासोबत मात्र नक्कीच खेळाची एक वेगळी मजा. कराड तालुका मात्र आणि आज या 2 टीम्स एकमेकांसमोर खेळ करत असताना शेलकेवाडी आणि टीम संवादे. धावसंख्या 5 आणि इथे मात्र अजून एक धाव ॲड होईल. ऑन साईडला ड्राईव्ह केल्या बॉलला 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्नामध्ये मात्र नक्कीच पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. नक्कीच इथे धावा ॲड होणार किती, तर 2 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9. मग अशी धावसंख्या होती 7, त्याच्यामध्ये 2 आपण ॲड केलं. एक चिमुकला सुद्धा आपल्याला जरूर तिकडे पाहायला मिळतं. पहा ऋषिकेश, वय वर्ष मला वाटतंय काहीतरी 10 ते 12 या दरम्यान जरूर असणार, परंतु हे खरं तर उद्याचं कराडचं मात्र भविष्य. आज खरं तर आपण ऋषिकेशचं आपण कौतुक करूया. सुरेश माटेकर यांचे हे चिरंजीव आहेत आणि लेदर क्रिकेटचे धडे लहानपणापासूनच अकॅडमिक्स सोबत खरं तर स्पोर्ट्स या क्षेत्राला मात्र सुरेशजी यांनी मात्र चांगलं प्राधान्य दिलं आणि आज खरं तर ही एक जनरेशन टू जनरेशन मात्र ही कला जपण्यासाठी मात्र नक्कीच हा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, हा फुलटॉस बॉल उचललाय, फेकून दिलाय, टायमिंग क्लास होतं आणि इथे सुनीलच्या बॅटमधनं आलाय त्याचा क्लास, त्याचं टायमिंग, अदा आणि स्टाईल दर्शविणारा हा प्रतिम षटका डीजे.
आणि दीपकला पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती. काही मोठा प्रहार बॉटीचा वेध घेणारा बॉल होता. थोडंसं मत इथे उसने मिळाली. स्कीड झाले तिथे. हा पावसाळी क्रिकेट आहे आपण पाहायला गेलं तर. आणि त्याच मोहिक एक आहे आज बरेचसे इथे मात्र वातावरण आपल्याला तसं पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि या सिंगल नंतर धावपालकावरती धावा लागल्या जात आहेत त्या. सत्तावीस धावा 27. अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे आपण पाहायला गेला तर. आणि पूर्णपणे जबाबदारी आहे ना ती सुनील चालके यांच्यावरती. तेवढाच अप्रतिम गोलंदाज दीपक यांना पाहतोय. शेवटचा षटक इथे हातलत असताना वाव थोडासा बाहेर जाणारा बॉल वैती सर इथे कळवत आहेत. वाईटचा निर्णय आणि इथून एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 28 धावा धावपालकावरती मात्र लागल्या जात आहेत. शेकेवाडी म्हटल्यानंतर आपण पाहिलं गेलं तर अप्रतिम टीम मात्र पाहायला मिळतोय. त्याच टीमचे एक वाईस ऑफ कराड म्हणून ओळखलं जाणार आहे आशिषजी चोरगे यांचं इथे शुभागमन त्यांना आज आपण खेळतानाही पाहू. इथे चांगला फटका टाकीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉलला दिला भिरकावून लॉंग ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह मिस्टर सुनील चालके यांच्या बॅटमधून येते हा शानदार अफलातून डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मधील षटकार. फलंदाजी सुनील चालके मागच्या स्पर्धेमध्ये खरं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होण्यापासून वंचित राहिले होते आणि यावेळेला त्याच्या बॅटमधून अजून एक तडाखेबंद डाऊन द ग्राउंड परपेंडिक्युलर चौकार आलाय. धावसंख्या 4 न वाढली पोहोचली ती तब्बल 38 या आकड्यावर. डीजे आत्मविश्वास एवढा मोठा आहे ना की त्याची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळाले. कारण गोगाव एक्सप्रेस म्हणून यांची ओळख आहे रुपेश भावके यांच्या अगेन्स्ट सुनील चालके यांनी मात्र सांगून फटकेबाजी केली होती. हे आपल्याला विसरता येणार नाही. स्कीड झालाय त्याच्यानंतर मात्र हातामध्ये बसला. विकेट कपरनं काम केले तमाम. फलंदाज बाद विजयनं मात्र इथून अतिशय दर्जेदार यष्टिरक्षण आणि सुनील चालके सारखे मोठे फलंदाज बॅक टू द गॅच. शेवटचा बॉल या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल दीपक यांचं. आणि इथून अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना स्क्वेअरमध्ये पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलला उचलतील फेकी करतील आणि तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात. 2-3रीचाही प्रयत्न आणि ही अतिशय चोटी धाव चाणाक्ष चतुर आणि हुशारी इथे मात्र या धावेमध्ये मात्र पाहायला मिळाली आणि ही कंप्लीटी मात्र झाली. म्हणजे साज बाज आणि ताज या 3 धावा इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांची पाहायला मिळाली. स्वप्नील आणि संदीप इथून इनिंग झाली पहिली समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शेकेवाडी टीम रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी अर्थातच पोचतोय 41 धावांवरती आणि इथून 42 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. ती टीम त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स संवादी टीमला. टॉसकडे आपण इथे जात आहोत. नेक्स्ट मॅच सिंगणवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल कुडेवाडी. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. कुडेवाडी आणि शिंगणवाडी ह्या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. चला इथे मी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन शिंगणवाडी आणि कुडेवाडी प्रकाशजी ढेरे साहेबांच्या शुभास्ते इथे मात्र हा टॉस इथे घेतला जाईल. मी प्रकाशजी ढेरे साहेबांना विनंती करेन त्याचबरोबर दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथून यायचं आहे. आपल्या शुभास्ते इथे मात्र टॉस होईल. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा. हेड चॉईस केला इथे आणि हेड आलंय. शिंगणवाडी टीम टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल?
क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. आज पाऊस खूप आहे, आपण जर पाहिलं गेलं तर या सगळ्या गोष्टींचा या मैदानाचा अभ्यास करून प्रथमतः इथून क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत समोरच्या टीमला मग तिथे थांबवलं जाईल? जवळजवळ 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन आम्ही. 30 ते 35 तीन षटकांचा खेळ आहे. डेफिनेटली तेवढी चांगली रबर बॉलमध्ये पाहायला गेलं तर धावा खूप साऱ्या होऊन जातात. इथून टॉस तुम्ही पराभूत झाला, जर का टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असतात? निश्चितच आम्ही सुद्धा बॅटिंगच घेतली असती, तर आमच्या मनाप्रमाणेच हा निर्णय झाला आहे. तर आम्ही पण सुद्धा बस प्रयत्न करू की 40-45 धावांचं टार्गेट ठेवण्याचा, कारण की समोरची टीमही तगडी आहे आणि आम्ही त्यांना चांगलं आव्हान देण्याचा प्रयत्न नक्की करू. त्याचबद्दल आयोजनाबद्दल जर बोलायचं झालं तर एक तगडं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. डॅशिंग अध्यक्ष चषक जो आपण पाहतोय, तर आमच्या पूर्ण टीमतर्फे गणेशवाडी संघाचं खूप खूप अभिनंदन. एक चांगलं आयोजन उपलब्ध करून दिलं आहे आमच्यासारख्या खेळाडूंना खेळण्यासाठी, तर त्यांचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. आपण प्रकाशजी यांच्याकडे जाऊया. साहेब, काय म्हणाल तुमच्यावरचं क्रिकेट आणि आतापर्यंतचं क्रिकेट, आज डॅशिंग अध्यक्ष चषक आपण इथे पाहतोय, काय म्हणाल आजच्या स्पर्धेविषयी? गणेश यांचं क्रिकेटवरचं प्रेम खूप सारं दिसून येते सर्वांना आणि स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. खूप छान आहे नियोजन. सचिनजी देसाई यांच्याविषयी काय म्हणाल? ज्या प्रकारे गणेशवाडी गावाचं नाव सातत्याने मात्र आपण नवी मुंबईमध्ये होताना पाहायला मिळते, आज गणेशवाडी या गावाचं नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळतोय, काय म्हणाल आज गावाविषयी? आपल्या कराड ग्रामीण तालुक्यातील सर्व टीम नाते सर्वांना एकत्र घेऊन पुढे चालले आहेत आणि नवीन मुलांना चांगल्या जे काही मुलं नवीन तयार होतील त्यांना एक चान्स भेटत आहे या ग्रामीणमधून कराड असोसिएशनच्या. डेफिनेटली. आणि त्याचमुळे की काय आपण पाहायला गेलं तर सातत्याने मेहनत करणारे आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच. आपला मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर दोन्ही टीमला इथं आपण बेस्ट ऑफ लक इथे पत्र देत आहोत आणि जाऊया परत एकदा मॅचकडे. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण, लॉंग ऑनच्या डोक्यावरून दे धडक बेधडक हा फटका आहे. कडक 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 कडक. एक छटका ठोकल्यानंतर अजिंक्य बॅक टू डेगा ठोक दीजिए. अध्यक्षांबरोबर फोटो म्हणजे आमचं सौभाग्यच. आणि त्याच्यानंतर नितीशजी ही आपण पाहायला गेलं तर आमच्या समवेत आज सकाळच्या सत्रामध्ये जोडले गेले होते. एक जबरदस्त मॅच ही पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सुनील चालके यांची टीम, अर्जुन चोरगे सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती संदीप चालके. वा, वेगवान बॉल प्रचंड. अगदी पाहायला गेलं तर स्लाइट आउटसाइड द मिडल स्टंप डिलिव्हरी अप्रतिम. इथे मात्र गोलंदाजीचा नमुना इथे मात्र इथे पेश करताना मात्र पाहायला मिळाले. आणि हा बॉल अप्रतिम आपल्याला इथे मात्र डिलिव्हर होताना पाहायला मिळालं. इथून जमवायचे आहेत 42 धावा आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्या षटकात ठोकल्यानंतर अजिंक्यला बाद करण्यामध्ये संदीप चालके यशस्वीही झालेत. ही खासियत आहे आपण पाहायला गेला तर, आणि तीच मात्र इथे पाहायला मिळाली. इथून कशा प्रकारे या धावा जमवल्या जातील, हाय व्होल्टेज ड्रामा, मोठी टीम दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला शेलकेवाडी आणि सवादे. हाही फटका चांगला बॅटच्या मधोमध, हाही मात्र फटक्याला फेकून दिले सीमारेषा पार. धावा येतील मात्र पूर्ण इथे 6-6-6 षटकार.
अनेक स्पर्धांमध्ये मात्र नामांकित बक्षीसपात्र संघ हा ठरलेला आहे आणि त्यांच्या आगी शेळकेवाडी दोन्ही आग लावून देणारे मात्र ही टीम आणखी एक दे धडक हा फटका मात्र पाहायला मिळतोय या मुसळधार पावसामध्ये मुसळधार धावा इथे जमवताना मात्र खेळाडू पाहायला मिळतात दीपक यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय दीपक यांच्या अगेन्स्ट खेळत असताना बॉल सीमा पार धावा येतील मात्र ते 6 आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते ते 13 धावा 13 आणि स्कोरबोर्ड वैयक्तिक 13 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात 19 धावा धावफलकावरती आणि या स्ट्राईक एनला दीपक यांना पाहतोय संदीप यांच्यावरती चढवलेला हल्ला आणखी एकदा पाहायला मिळतोय इथे सिटी ऑफ द सिक्सर बॉल भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी एक क्लास आणि क्लासिकल फलंदाज दीपक यांच्या बॅटमधून मात्र येतोय षटकार षटकारांचे हॅट्रिक पाहिलं गेलं तर तोपर्यंत मॅचकडे जाऊया आणि 12 बॉलमध्ये आता 17 धावांची गरज आहे 3 षटकार आणि 3 षटकारानंतर मात्र इथे अप्रतिम पाहिलं गेलं तर मॅचमध्ये मात्र संवादी टीमला घेऊन आलेत परत घेऊन आलेत ते दीपक पहिल्या षटकामध्ये आणि हल्ला कोणावरती चढवलाय तर फ्रंट लाईन गोलंदाजी करणारे गोलंदाज जे महत्त्वपूर्ण सातत्याने आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात आहेत ते म्हणजे दीपक या मात्र संदीप साळके या गोलंदाजांवरती मात्र हल्ला चढवला होता दीपक या फलंदाजाने विजय यांना पाहतोय सुनील साळके अहो लालबाग प्रीमियर लीग आपल्याला विसरता येणार नाही मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूंकडे होती आणि त्याच खेळाडूला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळेल या मुसळधार पावसामध्ये लाईटचा करंट 440 ओलचा करंट बसताना पाहायला मिळेल विजय बॅक टू डगआउट असतील ज्या प्रकारे मार्क यांनी मात्र कराड ग्रामीण क्रिकेटला ज्या प्रकारे आपल्या कॅमेऱ्यानं मात्र पुढे नेले त्यांचंही ते कौतुक करावे लागेल आमचे कॅमेरामन फराड असतील यांचंही कौतुक करावं लागेल यश असतील यांचंही कौतुक इथे करावं लागेल बाबू आणि परेश ही इथे मात्र असतील या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल आणि त्याच प्रकारे अप्रतिम इथे मात्र ही स्पर्धा आणि मान्यवरांची मांदी आली ते मात्र पाहायला मिळतं सुनील साळके गोलंदाजी मार्कवरती सुनील साळके यांच्यावरती हल्ला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकांच्या डोक्याच्या वरून फ्लाय झाले हाताला झटका देत धावा येतील मात्र ते 6 पूर्ण षटकार
पोहोचतील तिथे एक सिंगल मात्र घेताना पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा. आता येणारे बॉल चार धावांची गरज अजूनपर्यंत आणि हाई मॅच मात्र 1 बाउन्स फिनिश केली जातोय. हा मात्र इथे विजयी चौकार अफलातून फलंदाजी इथे मात्र स्वप्नील यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. हा दे धडक आणि विजयी संपादन केलंय श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे या टीमना. सुरेशजी माटेकर यांची ही टीम, अजिंक्य यांची ही टीम, स्वप्नील यांची ही टीम आणि त्याचबरोबर दीपक यांची ही टीम. या सगळ्यांनी मिळून मात्र आपला टीम मॅनेजमेंट इथे मात्र पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र अप्रतिम मात्र खेळाच्या